मागच्या भागात आपण पाहिलं की आरव आणि श्रेया आज एक व्हायचे ठरवतात। आरव श्रेयाला मागून आपल्या बाहूंमध्ये घेतो आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्या गालावर प्रेमाने किस करत म्हणतो, श्रेया, आपल्या लग्नाला कित्येक महिने झालेत आणि मला वाटतं की या काही महिन्यात मी तुझे मन पूर्णपणे जिंकले आहे। आज मी तुझ्यासोबत पहिली रात्र साजरी करायची इच्छा व्यक्त करतोय। आज खऱ्या अर्थाने तू तन आणि मनाने माझी होशील, पण त्याआधी मला तुझी परवानगी हवी आहे। तू तयार आहेस का? मी संध्याकाळपासून याची तयारी करत होतो। जर तू परवानगी दिली तर आज मी तुला पूर्णपणे माझं बनवू इच्छितो। श्रेया आरवचे हे ऐकून लाजून आपली पापणी खाली डुकवते। आरव तिचा चेहरा आपल्या हातात धरतो आणि म्हणतो, बोल ना श्रेया, मला परवानगी देशील का? मी आज तुला माझं पूर्णपणे बनवायचं ठरवलं आहे। श्रेयालाही आज आरवचे सगळे मान्य करायचे होते। ती सुद्धा आज पूर्णपणे आरवची व्हायची ठरवते। लाजत लाजत ती हलकेच मान हलवून होकार देते। आरव तिच्या या होकारावर स्मित करतो आणि तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढतो। आरव तिला मागे वळवतो आणि तिच्या ब्लाऊजची दोरी हळूच उघडतो। श्रेयाचं मऊसूत पाठ त्याला दिसू लागते। आरव तिच्या पाठीवर अलगद हात फिरवतो। श्रेया लाजून आपले डोळे बंद करते। आरव तिच्या पाठीवर ओठ टेकवून किस करू लागतो। आरवच्या या स्पर्शाने श्रेयाच्या ओठांतून सुस्कारे निघू लागतात। तिचे हृदय वेगाने धडधडू लागतं। आरवही तितकाच अस्वस्थ होतो। त्याच्या हृदयाचे ठोके जोरात वाजत होते। आरव हळू श्रेयाला स्वतःकडे वळवतो। श्रेयाचे डोळे अजूनही बंद असतात। तिचा चेहरा लाजेने लालसर होतो। आरव तिला पाहून हसतो आणि तिच्या गुलाबी ओठांकडे पाहू लागतो। श्रेयाचे ओठ थोडे थरथरत असतात। आरव हळूहळू आपल्या ओठांना तिच्या ओठांजवळ नेत असतो। आता तिच्या श्वासांचा स्पर्श त्याला जाणवतो। त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं। शेवटी तो आपल्या ओठांनी तिच्या ओठांना स्पर्श करतो। आरवच्या स्पर्शाने श्रेया संपूर्णपणे स्फुरते आणि त्याच्या शर्टला घट्ट पकडते। आरव तिच्या ओठांना किस करू लागतो। सुरुवातीला तो सौम्यपणे किस करत असतो, पण नंतर त्याचा किस अधिक खोल होतो। श्रेयाही तिच्या बोटांनी त्याच्या केसांमध्ये फिरवत असते। सुमारे 10 मिनिटांच्या किसनंतर तो तिच्या ओठांपासून दूर होतो। श्रेया दीर्घ श्वास घेत असते। आरव तिच्या मानेला किस करू लागतो। श्रेया आता स्वतःला पूर्णपणे आरवच्या हवाली करते। आरव तिच्या चेहऱ्यावर जागोजागी किस करू लागतो। आरव पुन्हा तिच्या ओठांकडे पाहतो। त्याला गळा कोरडा पडल्यासारखा वाटू लागतो। तो पुन्हा तिच्या ओठांवर किस करतो। श्रेया ही आता त्याला उत्तर देत असते। थोड्या वेळानंतर आरव तिला उचलून बेडवर घेऊन जातो। श्रेया डोळे उघडून त्याच्याकडे पाहते। आरवही तिच्याकडे पाहत आपली शर्टची बटन उघडू लागतो। श्रेयाचा चेहरा लाजेने लालसर होतो, पण तिच्या ओठांवर स्मित असते। आरव आपला शर्ट काढून फेकतो आणि श्रेयाच्या गळ्यापासून तिच्या पोटापर्यंत किस करू लागतो। श्रेया आपल्या ओठांना दातांनी हलकेच दाबून ठेवते। आरव तिच्या पोटावर किस करत करत वर येतो आणि पुन्हा तिच्या गळ्याला किस करू लागतो। श्रेया त्याच्या पाठीवर आणि केसांमध्ये बोटं फिरवत असते। तिच्या सुस्कारांचा आवाज आरवला अधिकच अस्वस्थ करत होता। तो आरव श्रेयाच्या शरीरावरून तिचे कपडे काढून टाकतो। श्रेयाला खूप लाज वाटत असते। ती लाजेने डोळे बंद करते। हे पाहून आरव हलकेच हसतो। काही वेळाने खिडकीतून येणारी थंड हवा आरव आणि श्रेयाच्या शरीराला स्पर्श करत होती। आरवचे मजबूत शरीर श्रेयाच्या नाजूक शरीरावर जड पडत होते, पण श्रेयाला त्याची काही फिकीर नव्हती। ती पूर्णपणे आरवच्या प्रेमाच्या भावनेत गुंगून गेली होती। त्या खोलीत आता दोघांच्या सुस्कारांच्या आवाजाने गजबजले होते। आज खऱ्या अर्थाने दोघे एकमेकांचे झाले होते। काही तासानंतर आरव श्रेयाकडे पाहतो। श्रेयाच्या डोळ्यात हलकीशी ओलाव्याची छटा होती। आरव हे पाहून हलकेच हसतो, कारण त्याच्या डोळ्यातही ओलाव्याची झलक होती। दोघेही एकमेकांवर नितांत प्रेम करत होते आणि आज त्यांचे प्रेम आणखी दृढ झाले होते। त्यांच्या डोळ्यांतून त्यांच्या प्रेमाची खोली दिसत होती। आरव श्रेयाच्या डोळ्यांवर हलकेच किस करतो। श्रेया त्याच्या डोळ्यात बघत आय लव्ह यू म्हणते। आरवही हसून आय लव्ह यू टू म्हणतो। दोघे एकमेकांच्या मिठीत झोपून जातात। सकाळी श्रेयाची झोप उघडते। ती बाजूला झोपलेल्या आरवकडे पाहते। आरव झोपेत खूपच गोड आणि निरागस दिसत होता। आरवला पाहताच श्रेयाच्या ओठांवर स्मित येते। ती वाकून त्याच्या कपाळावर किस करते। तेवढ्यात तिची नजर आरवच्या ओठांवर जाते। तिला रात्रीचा आरवसोबत घालवलेला क्षण आठवतो। त्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर लाज येते आणि ती स्मित करत बाथरूममध्ये अंघोळीसाठी जाते। काही वेळाने ती तयार होऊन बाहेर येते आणि आरशासमोर उभे राहून केस विंचरू लागते। तेवढ्यात तिची नजर आरशातून आरवकडे जाते, जो तिला बघत असतो। श्रेयाचे ओले केस तिच्या मानेवर आणि पाठीवर पाणी टिपत होते। हे पाहून आरव तिच्या पाठीकडे एकटक पाहत होता। इतक्यात श्रेया मागे वळते आणि आरव पटकन आपले डोळे बंद करतो। हे पाहून श्रेयाच्या ओठांवर हलके स्मित उमटते। ती पुन्हा केस विंचरू लागते आणि नंतर पूर्ण तयार होऊन खोलीबाहेर जाते। अर्ध्या तासाने श्रेया खोलीत परत येते आणि पलंगाकडे पाहते। पलंगावर आरव नसतो। तिला बाथरूममधून पाणी पडण्याचा आवाज येतो। श्रेया समजते की आरव अंघोळीला गेला आहे। ती कपाट उघडून आरवच्या ऑफिसचे कपडे काढू लागते। आरव थोड्या वेळाने अंघोळ करून बाहेर येतो। त्याने फक्त टॉवेल गुंडाळलेले असते। तो श्रेयाच्या मागे येतो आणि तिला मिठीत घेतो। मग तिच्या खांद्यावर हलके किस करतो। श्रेया त्याच्या या स्पर्शाने सुस्कारे टाकत म्हणते, आरवजी, आत्ता नको, मला काम आहे, मला सोडा। आरव तिच्या कानात किस करत म्हणतो, मला अजून तुला सोडायचं मन नाही,
मला अजून रोमॅन्टिक व्हायचं आहे. हे बोलून तो तिला आपल्या दिशेने वळवतो आणि तिच्या गळ्यावर किस करतो. श्रेया त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दूर ढकलते, पण आरव तिच्या कमरेला हाताने ओढतो. श्रेयाची नजर आरवच्या आकर्षक शरीराकडे जाते. त्याचे ओले केस आणि त्याच्या शरीराची सौम्य सुगंध तिला बेचैन करत असते. ती त्याच्या छातीवर हात ठेवते आणि त्याच्या शरीराला हातांनी स्पर्श करू लागते. हे पाहून आरव हलकेच हसतो. श्रेया त्याच्या छातीवर किस करू लागते. आरव डोळे बंद करून त्या क्षणाचा आनंद घेतो. काही वेळाने श्रेया थांबते आणि आरवच्या डोळ्यात बघते. आरव तिचा चेहरा हातात धरून म्हणतो, काय झालं, थांबलीस का? मी पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू मला किस करू शकतेस. मला खूप छान वाटेल. मी तुला कधीही अडवणार नाही. श्रेया हे ऐकून हसते आणि पुन्हा आरवच्या चेहऱ्यावर किस करू लागते. आरवही हसू लागतो. थोड्या वेळाने श्रेया त्याच्यापासून दूर जाऊन म्हणते, आता तुम्ही तयार व्हा, नाहीतर ऑफिसला उशीर होईल. आरव हसत म्हणतो, तू मला तयार कर ना स्वतःच्या हाताने. श्रेया आश्चर्याने विचारते, मी तुला तयार करायचं? आरव म्हणतो, हो, नाहीतर मी ऑफिसला जाणार नाही. श्रेया डोळे वटारून त्याच्याकडे पाहते, तर आरव हसतो. श्रेया त्याला शर्ट काढून देते आणि स्वतःच्या हाताने तो घालू लागते. आरव तिच्या इतक्या जवळ असतो की तिला स्वतःच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज स्पष्ट ऐकू येत असतो. आरव मधूनच तिच्या कमरेला बोटांनी स्पर्श करून तिला त्रास देत असतो. श्रेया त्याला वारंवार तसं करू नको म्हणते, पण आरव तिचे काही ऐकतच नाही. त्यामुळे श्रेया ही थोडी बेचैन होत असते. काही वेळाने आरव पूर्णपणे तयार होतो आणि ऑफिसला जातो. अशा प्रकारे आरव तिला खूप प्रेम करतो आणि त्यांचे आयुष्य प्रेमाने सुरू असते. मागच्या गेल्या कित्येक दिवसांपासून आरव तिच्या जवळ जाण्यासाठी तळमळत असतो आणि काल त्यांच्या आयुष्यात ती रात्र येते जेव्हा श्रेया आरवला त्याचा हक्क देते. आरव आणि श्रेया दोन देह आणि एक जीव झाले होते. आता श्रेयाने ही आरवला तिचा पती म्हणून तो दर्जा दिला होता जो प्रत्येक पतीचा हक्क असतो, आणि आता तिनेही या लग्नाला मनापासून स्वीकारले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनासोबतच श्रेया त्यांच्या कौटुंबिक जीवनातही एक उत्तम सून, पत्नी आणि वहिनी बनते. कुटुंबात ती अगदी सर्वांची लाडकी बनते. त्यानंतर जवळजवळ 1 वर्षांनी श्रेया कुटुंबात सर्वांना आनंदाची बातमी देते की ती गरोदर आहे. आणि जेव्हा हे आरवला समजते तेव्हा तर त्याच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. संपूर्ण कुटुंब आनंदात असते. या दरम्यान श्रेयाची खूप काळजी घेतली जाते. 9 महिन्यांनी श्रेया जुळ्या मुलांना जन्म देते. त्यापैकी एका मुलाचे नाव विहान आणि मुलीचे नाव विहा ठेवले जाते. आरव खूप आनंदात असतो. सगळीकडे घरात उत्सव असतो. बाळाच्या जन्मानंतर 1 महिन्याने आरवची आई अनिका बाळांच्या जन्मासाठी बारशाचा कार्यक्रम करते, ज्यात शहरातील मोठमोठे सेलिब्रिटी, VIP गेस्ट आणि व्यावसायिक इन्व्हाइट असतात. सर्वजण आरव, श्रेया, विहान आणि विहाला भरभरून प्रेम देतात. सोबतच महेंद्र प्रताप सिंग त्या चौघांना असे एकत्र आनंदात बघून त्यांचे दृष्ट काढतात. आरव आणि श्रेया विहा आणि विहानकडे बघत एकमेकांकडे बघतात. यासोबतच आपल्या आरव आणि श्रेयाच्या या जबरदस्तीचे लग्न ही कथा आज संपते आहे. आशा करते की तुम्हाला ही कथा आणि या कथेचे सर्व भाग आवडले असतील. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कथा कशी वाटली म्हणून कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.